नमस्कार. सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. विदिशा विचार मंच, कोहिनूर ग्रुप आणि जयराज ग्रुप आयोजित संपूर्ण गीत रामायण या कार्यक्रमाला आता सुरुवात करतोय. आनंद माडगुळकर आणि सर्व सहकलाकार आणि वादक कलावंत सज्ज आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत गदिमांच्या चरणी विनम्र अभिवादन करून, बाबूजींच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण आजच्या या संपूर्ण गीत रामायणाच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या गाण्याला सुरुवात करूया. मी आनंदजींना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. नमस्कार रसिक श्रोते हो. संपूर्ण गीत रामायणात आपण 3 दिवसाच्या अवधीत सर्व 56 गाण्यांचा परामर्श घेणार आहोत. पण त्याचबरोबर एक गोष्ट आपण सर्वांनी कृपया लक्षात ठेवावी की काही गाणी ही खूप मोठी आहेत, म्हणजे 10 कडव्याचं 12 कडव्याचं अशी ती गाणी आहेत. तर त्यातली मात्र आपण निवडक कडवी प्रत्येक गाण्यातली घेतलेली आहेत. परंतु 56 सर्व गाण्यांचा प्रवास आपण या 3 दिवसात पूर्ण करणार आहोत. आणि म्हणूनच आपण अगदी वेळेवर सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला सर्व गाणी वेळेवर शांतपणे त्यांचा आस्वाद घेता येईल. गीत रामायणाच्या या संपूर्ण पारायणाचा प्रारंभ माझे गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या स्तवनाने आपण करूया. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वथा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. गदिमांचे कनिष्ठ बंधू आणि माझे काका डॉक्टर अंबादास माडगुळकर यांनी रचलेल्या गदिमा स्तवनाने आपण या संपूर्ण गीत रामायणाच्या पारायणाचा प्रारंभ करूया. महोदधी मधी रवी घालुनी, नवनीत आणले वरी. अक्षर अक्षर केले ऐसी, प्रतिभेची चातुरी. प्रतिभा सूर्या राम कथेचे करीतो त्या गायन. आशीर्वादा तुम्हीच प्रगटा, तुमच्या शब्दातून. ज्या प्रसंगापासून गीत रामायणाला प्रारंभ होतो तो प्रसंग असा आहे की श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येत माणसांचा महासागर जमला होता. शेकडो ऋषीमुनी आणि असंख्य नागरिक त्या यज्ञासाठी अयोध्येत गोळा झाले होते. त्यातच 2 बटू आले होते आणि हे 2 बटू असं म्हणत होते की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. श्रीरामांना हे माहिती नव्हतं की ज्या सुकुमार गळ्यातून आपण आपलं सारं चरित्र ऐकणार आहोत ती आपलीच बाळं आहेत, आपलेच पुत्र आहेत. आणि कुशलवानाही हे माहिती नाही की ज्याच्या समोर आपण त्याचं सारं चरित्र गाणार आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे. आणि पिता पुत्राचं हे नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सारं चरित्र ऐकवतायत. आणि ह्या प्रसंगाचं, या अलौकिक प्रसंगाचं अतिशय हृद्य असं वर्णन प्रथम निवेदक करतोय. निवेदक सांगतोय,
स्वये श्री रामप्रभू ऐकती, स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित तिच्याचे, पुत्र सांगती चरित तिच्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल. ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल. बाल स्वराने करुणी किलविला, बाल स्वराने करुणी किलविला. गायने ऋतुराजा भारिती, गायने ऋतुराजा भारिती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. साम वेद से काल बोलती, साम वेद से बाळ बोलती. सर्गामागुन सर्ग चालती, सजीव मुनी जन स्त्रिया डोलती, सजीव मुनी जन स्त्रिया डोलती. आसने गाली गोगलती, आसने गाली गोगलती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. सोडुनियासन उठले राघव, उठले राघव. सोडुनियासन
आपुले शैशव आपुले शैशव पुत्र भेटीचा घड महोत्सव पुत्र भेटीचा घड महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती कुशल रामायण गाथे कुशल रामायण गाथे स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाथे कुशल रामायण गाथे. श्री रामचंद्रांच्या यज्ञ मंडपात कुशलवांचं रामचरित्र गायन सुरू आहे. आपल्या प्राणांच्या सर्व शक्तीकरणांच्या ठाई एकवटून श्रोतेजन ऐकतायत आणि सुवर्ण सिंहासनावर बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकतायत आणि कुशलवांचं रामचरित्र गायन अशा रीतीनं सुरू आहे. शरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. या गाण्याचं वर्णन करताना अनेक समीक्षक त्या काळात असं म्हणायचे की हे गाणं म्हणजे जणू गदिमा पटकथा लेखक किती जातिवंत होते याचा पुरावा आहे. ह्याचं कारण असं की सिनेमात चित्रपटात जसं आपण पाहतो की एखादं दृश्य एस्टॅब्लिश करताना आधी लाँग शॉट घेतात, मग मिड शॉट घेतात, मग क्लोजला जातात, मग त्या पात्रांच्या मनातल्या भावभावना आपल्याला कळतात. नेमकं याच पद्धतीने गदिमांनी या अयोध्येचं आणि शरयू नदीचं वर्णन केलेलं आहे आणि हळूच ते मग तिथल्या पात्रांच्या व्यथांमध्ये त्यांच्या मनांमध्ये प्रवेश करतात. आता ऐकूया. शरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी अयोध्या मनु निर्मित नगरी
यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाच्या आधी थोडासा पॉज अशाकरता घेणार आहोत की प्रमुख पाहुणे आजचे उल्हासदादा पवार यांचे इथं आगमन झालं आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. खास आम्हा सर्व कलाकारांचं कौतुक करण्याकरता ते इथे आलेले आहेत. ते आणि आजचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नंतर उल्हासदादा थोडंसं बोलणार आहेत आणि त्यानंतर आपल्या गीत रामायणाचं अखंड पारायण पुढे सुरू होणार आहे. तेव्हा थोड्याशा या काय म्हणायचं त्याला चांगल्यासाठी आपण एक छोटासा पॉज घेतो आहे. नमस्कार. आत्ताच आनंदजींनी सांगितलं तसं थोडासा औपचारिक उद्घाटनासाठी म्हणून आपण जरा विराम देतो आहे गाण्यांना. लगेचच पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कारण गीत रामायण ऐकणं आणि इतर गाणी ऐकणं याच्यात खूप फरक आहे. कारण गीत रामायण ही आपली श्रद्धा आहे, करमणुकीच्या पलीकडचं काहीतरी आहे. आणि असा हा 3 दिवसांचा संपूर्ण गीत रामायणाचा अखंड सोहळा आजपासून सुरू होतो आहे. त्याचं आपण इथे औपचारिक उद्घाटन करूया. विदिशा विचारमंच, कोहिनूर कट्टा आणि जयराज ग्रुप यांच्यातर्फे या संपूर्ण गीत रामायणाच्या 71व्या वर्षानिमित्त इथे खास आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून माननीय उल्हासदादा पवार, त्याचप्रमाणे माननीय कृष्णकुमारजी गोयल, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर कोहिनूर ग्रुप, तसंच जयराजजी शहा, जयराज ग्रुपचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे विदिशा विचारमंचचे नितीन जळूकर आणि आनंदजी माडगुळकर या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया दीप प्रज्वलनाने या संपूर्ण गीत रामायण सोहळ्याचं औपचारिक उद्घाटन करावं. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन संपन्न झालं आहे. 1 एप्रिल 1955 स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती हे गीत शुक्रवारी सकाळी 8:45 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालं आणि एका संगीत विश्वातल्या नव्या पर्वाला प्रारंभ झाला. अखंड 56 गाण्यांचा हा संगीत यज्ञ गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा एक आविष्कार होता. या 56 गाण्यांमधून संपूर्ण रामकथा गदिमांनी लिहिली आणि बाबूजींनी अप्रतिम अशा त्याला चाली दिल्या. आज 71व्या वर्षीसुद्धा हे गीत रामायण आपल्या मनावर तितकंच गारूड घालतं. हिंदी, गुजराती, कानडी, बंगाली, आसामी, तेलगू, मल्याळम, संस्कृत आणि कोकणी इतक्या भाषेमध्ये गीत रामायणाचे अनुवाद झालेले आहेत. एवढं मोठं इतक्या भाषांमध्ये अनुवाद झालेलं एकही काव्य कुठल्याही भाषेत नसेल. हा गीत रामायणाचा खूप मोठा गौरव आहे. आणि अशा या गीत रामायणाला आता 71 वर्ष आज पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपण हा संगीत यज्ञ आरंभलेला आहे. विदिशा विचारमंचचे समन्वयक तसंच पत्रकारितेचा 20 वर्षांचा अनुभव असणारे नितीनजी जळूकर यांना मी विनंती करेन की त्यांनी स्वागतपर प्रास्ताविक करावं. सर्व मान्यवरांचे मी विदिशा विचारमंचाचा समन्वयक या नात्याने स्वागत करतो. प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवर डॉक्टर राजेश शहा, कृष्णकुमार गोयल, आनंद माडगुळकर आणि दादा यांचं खूप मनापासून स्वागत करतो. आणि गीत रामायण जसं राजेशजी दामले म्हणाले की हा मनोरंजनाच्या पलीकडचा विषय आहे, तो ते अतिशय वास्तव आहे. कारण की गीत रामायण हे आपण आपल्या लहानपणापासून घराघरामध्ये ऐकत आलेलो आहोत आणि त्याचा आस्वाद घेत आलेलो आहोत.
त्यामुळे त्या सगळ्या गीत रामायणाचा एक महोत्सव करावा. पूर्ण 3 दिवस 56 गाण्यांचा पुणेकर रसिकांना आनंद घेता यावा म्हणून आम्ही सर्व म्हणजे राजेशजी शहा, डॉक्टर राजेशजी शहा, कृष्णकुमार गोयल सर आणि विदिशा विचार मंच आम्ही 3 जण एकत्र आलो आणि हा कार्यक्रम विनामूल्य पुणेकरांसाठी करावा असा ठरवून आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अनेकांचे हात आहे. जसे की माडगुळकरांची सावली बनून सतत त्यांच्यासोबत असलेले श्रीकांत कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, तसंच भरतचं व्यवस्थापन ज्यांनी आम्हाला भरतनाट्य मंदिर 3 दिवस उपलब्ध करून दिलं, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुमच्या आणि गीत रामायणाच्या मध्ये जास्त अडथळा न ठरता मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. आज या कार्यक्रमाला सन्मानित अतिथी म्हणून व्यवस्थापकीय संचालक तसंच अध्यक्ष कोहिनूर ग्रुप कृष्णकुमारजी गोयल इथं उपस्थित आहेत. उद्योगपती, समाजसेवक आणि रसिकाग्रणी म्हणून ते आपल्या सर्व पुणेकरांना परिचित आहेत. उत्कृष्टता आणि सचोटी याचं उत्तम मिलाफ म्हणजे कोहिनूर ग्रुप. आजपर्यंत 15 लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त काम हे कोहिनूर ग्रुपने केलेलं आहे. पण केवळ सिमेंट, विटा, वाळू याच्यामध्ये न रमता उत्तम कार्यक्रमांच्या पाठीशी उभं राहणारे कृष्णकुमारजी कॉस्मॉस बँकेचे 5 वर्ष उपाध्यक्ष होते आणि 4 वर्ष अध्यक्ष होते. या त्यांच्या कारकिर्दीमध्ये कॉस्मॉसच्या प्रगतीचा आलेख खूपच उंचावला गेला. त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. खडकी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष असणारे कृष्णकुमारजी हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. आपण कृष्णकुमारजींचं स्वागत करूया. मी उल्हासदादांना विनंती करीन की त्यांनी कृष्णकुमारजी गोयल यांचं इथे स्वागत करावं. आज आपल्या कार्यक्रमाला दुसरे सन्मानित अतिथी म्हणून उपस्थित आहेत डॉक्टर राजेशजी शहा. अनेक सामाजिक संस्थांशी ज्यांचा अतिशय चांगला संबंध आहे, त्या माध्यमातून ते उत्तम काम करत आहेत असे जयराज ग्रुपचे चेअरमन राजेशजी शहा हे HV देसाई कॉलेजचे अध्यक्ष आहेत. तसंच पुणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर्सचे ते विश्वस्त आहेत. त्याचप्रमाणे जनसेवा फाउंडेशनचेही विश्वस्त आहेत. पुणे मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. भारतीय उद्योग व्यापार मंडळाचे सचिव आहेत आणि इंडो थाई अचिव्हमेंट समिट 2026मध्ये भारत उद्योग पुरस्कारांनी सन्मानित असणारे डॉक्टर राजेशजी शहा यांचंही आपण स्वागत करूया. मी उल्हासदादांना विनंती करीन की त्यांनी डॉक्टर राजेशजी शहा यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर मी कृष्णकुमारजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या या संपूर्ण गीत रामायण महोत्सवाला उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते अध्यात्मावर जे तासनतास बोलू शकतात, अध्यात्म असो कुठलंही धार्मिक असो, ते आदरणीय उल्हासदादा पवार, 3 दिवस ज्यांच्याबरोबर आपण घालवणार आहोत आणि हे संपूर्ण गीत रामायण ऐकणार ते आदरणीय आनंदजी माडगुळकर साहेब, माझे मित्र राजेश शहा जयराज ग्रुपचे, नितीन जळूकर, ज्यांच्या अथक प्रयत्नातून आजचे हे 3 दिवसीय कार्यक्रम होत आहे. आणि रविवार असूनसुद्धा एवढ्या उन्हामध्ये वामकुशी घेण्याऐवजी या गीत रामायणाला उपस्थित सर्व आदरणीय पुणेकर बंधू भगिनींनो, मराठी साहित्य आणि संगीत विश्वातील अजरामर कलाकृती म्हणजे कलाकृती ओळखले जाणारे गीत रामायण आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे हे आपल्या उपस्थितीवरून या ठिकाणी दिसते. ज्येष्ठ कवी ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीत मालिकेने मराठी सांस्कृतिक विश्वात एक अढळ स्थान निर्माण झाले आहे. 1955-56च्या दरम्यान आकाशवाणी पुणे केंद्रावरून, आताच राजेशने सांगितलं, प्रथम प्रसारित झालेल्या गीत रामायणामध्ये रामायणातील विविध प्रसंग आणि 56 गीतांच्या माध्यमातून
अत्यंत भावस्पर्शी पद्धतीने सादर करण्यात आले. म्हणजे आपल्याला माहिती 1955 ते आता 2026 म्हणजे 80 वर्षानंतरसुद्धा म्हणजे जे गीत प्रसिद्ध होतेही आज आपण ते ऐकण्यास उत्सुक आहोत. या ठिकाणी काव्य, संगीत आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम असलेल्या या गीत मालिकेने अनेक पिढ्यांना संस्कार, आदर्श आणि भक्तीचा संदेश दिला आहे. आजही महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मैफिली आणि साहित्य संमेलनामध्ये गीत रामायणाची गीते रसिकांना भावविभोर करतात. आता ऐकलं सोये श्री राम प्रभू ऐकती, सेतू बांधारे सागरी, दैवजात दुःख भरते यासारखी गीते मराठी मनाच्या भावविश्वाचा अविभाज्य बनली आहे. गीत रामायण ही एक गीत मालिका नसून मराठी संस्कृतीचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आहे अशी माझी भावना आहे. आणि आज या कार्यक्रमाला आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि आनंदजी आहेत, त्यांचे परिवार आहेत, आपण ते गरिबांची चाहते आहोत, बाबूजींचे चाहते आहोत. 3 दिवस आपण या मैफिलीची नक्कीच मजा घ्याल असा मला विश्वास आहे. आज या निमित्ताने आनंदजी सत्कार होतोय. सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कृष्णकुमारजी. यानंतर आजचे आपले दुसरे सन्माननीय अतिथी माननीय डॉक्टर राजेशजी शहा यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. उल्हासदादा पवार जे 3 दिवस सतत एक गीत रामायण प्रस्तुत करणारे असे आनंदजी माडगुळकर, आमचे मित्र कृष्णकुमारजी गोयल, नितीनजी जवळकर, उपस्थित सर्व श्रोता बंधू भगिनींनो, कृष्णकुमारजीने आत्ता काही ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच मी परत पुन्हा उच्चार करून किंवा परत ते सांगून आपला सर्वांचा जो गीत रामायणचा आनंद आहे त्याचा वेळ घालवणार नाही. फक्त एकच सांगतो की 71 साल सतत कुठला एक कार्यक्रम चालू राहावा हे आपल्यासारखे श्रोता असतीलच ते शक्य आहे असं मी समजतो. आणि आनंदजीसारखे जर गीत रामायण प्रस्तुत करणारे असतील तरच आपण येऊ शकता असं मी समजतो. नितीनजींनी सांगितलं त्याप्रमाणे मला ह्या गीत रामायणमध्ये सहभाग घेता आला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाळी समजतो. एक जयराज ग्रुप आमचं जे आहे हे फूड व्यवसाय आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आहे. सोशल वर्क करत असताना अशा काही कार्यक्रममध्ये मला सहभाग करता आला, त्यामध्ये मी काही सहभाग देऊ शकलो त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाळी समजतो. उल्हासदादा पवार माझे कुटुंबाचे माझे वडील आहेत. वडिलांपासून त्यांचे आणि त्यांचे संबंध खूप घनिष्ठ आहेत. असे आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. या 71 वर्ष चाललेल्या परंपरेला अजून आनंदजी आपण सतत चालू ठेवावं, 29 वर्ष अजून आपण गात राहावं असं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम सतत चांगला करावा एवढं सांगून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राजेशजी. आनंद माडगुळकर आणि सहकलाकार 3 दिवस हे गीत रामायण सादर करणार आहेत. आनंदजींनी 1981 साली पहिला गीत रामायणाचा स्वतंत्र कार्यक्रम केला. तेव्हापासून आजपर्यंत सलग 45 वर्ष आनंदजी गीत रामायण सादर करत आहेत. आत्तापर्यंत 800 पेक्षा जास्त कार्यक्रम देश विदेशामध्ये आनंदजींनी केलेले आहेत. गीत रामायणाचा रजत महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव या सर्व महोत्सवामध्ये आनंदजी एक गायक म्हणून सहभागी झाले होते. एका अर्थाने माडगुळकर घराण्याची परंपरा आज आनंदजी गीत रामायणाच्या माध्यमातून पुढे नेत आहेत. माझ्या खिडकीतून गदिमा, आम्ही 7 भावंड, गदिमा आणि बाबूजी एक अद्वैत, जिप्सीच्या वाटा ही आनंद माडगुळकर यांनी लिहिलेली पुस्तकंही प्रसिद्ध झाले, जे आपण सर्वांनी वाचली असतील. आज आपण या संपूर्ण गीत रामायणाच्या महोत्सवाच्या निमित्ताने आनंदजींचा इथे सन्मान करूया. मी उल्हासदादांना विनंती करतो की त्यांनी आनंद माडगुळकर यांचा सत्कार करावा. आनंदजी, मी तुम्हाला विनंती करतो की या सत्काराच्या निमित्ताने आता तुम्ही पुढे 3 दिवस अखंड गीत रामायण सादर करणार आहात, पण श्रोत्यांशी एक
संवाद साधावा, आपलं मनोगत व्यक्त करावं. रसिको, आपल्याकडे जुन्या महाराष्ट्रात एक पद्धत होती पहा, तुम्हाला कदाचित आठवत असेल की चारी धाम यात्रा करून एखादा गावातला मनुष्य किंवा एखादी स्त्री जेव्हा संपूर्ण यात्रा करून परत यायची तेव्हा त्यांनी एक गावजेवण घालायचं बरं का, आणि त्यासाठी प्रसादाला सगळ्यांना बोलवायचं. माझ्या आयुष्यात असा एक भाग्ययोग आला की आता त्यांचाही आपण माझ्या पाठोपाठच सत्कार करणार आहोत. ते सद्गुरू सेवा संघाचे यशवंतराव कुलकर्णी, आणि आपण उभं राहून सगळ्यांना नमस्कार करा, नंतर आपण व्यासपीठावर येणारच आहात. आणि माझे वादक गायक स्नेही प्रणव कुलकर्णी, या दोघांच्या पुढाकारामुळे मला अयोध्येची यात्रा घडली. आणि अयोध्येच्या मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या अंगद कट्टा तिथे संपूर्ण गीत रामायण आम्ही मंडळींनी सादर केलं. त्यात प्रणवचा खूप मोठा भाग होता. आणि आपल्याला सांगतो की अक्षरशः श्रोते तर मंत्रमुग्ध झालेच, पण श्रोत्यांपेक्षा आम्ही कलाकारही मंत्रमुग्ध झालो. ह्याचं कारण असं की आपणही कधी अयोध्येला जा, तिथला अनुभव घ्या की अव्याहतपणे तिथे दर्शनाला येणाऱ्या लोकांचा प्रवाह चालू असतो. आणि जशी जशी संध्याकाळ वाढत जाते ना, सावल्या पसरत जातात आणि एक असं भारलेलं वातावरण त्या मंदिरात निर्माण होतं. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. आता त्याच्यातली काय जे शक्ती असतील त्या आपल्या आकलनाच्या बाहेरच्या आहेत, पण तिथं जाऊन तिथल्या त्या वातावरणाचा प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटलं. आणि मग इथं पुण्यात परत आल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर पुण्यात आलो आणि मग असं वाटलं की अरे, जुन्या काळी चारीधाम यात्रा करून परत आल्यानंतर लोक मावंद घालायचे. गीतरामायण गायकाच्या दृष्टीनं किंवा रामायण प्रेमीच्या दृष्टीनं अयोध्येला जाऊन येणं म्हणजे चारीधाम यात्रेच्या बरोबरच आहे हो. तर इथं आल्यानंतर आपण सुद्धा मावंद घातलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या मनात जो रामरस भरून ओसांडतोय त्याचाच अनुभव आपणा सर्वांना द्यावा, म्हणून या संपूर्ण गीतरामायणाचं आयोजन आहे. तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती की आपण सर्वात या रामरसाचा पुरेपूर अनुभव घ्या, त्यात तृप्त व्हा. आणि बाकी काही नाही हो, रामाची कृपा हिंदू माणसाला आयुष्यभर साथ करते, तशीच ती आपल्यालाही साथ करणार आहे. तेव्हा हा भाग्ययोग माझ्या आयुष्यात आला, याबद्दल मी खरोखरीच श्रीरामाच्या आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणी लीन आहे. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद आनंदजी. आत्ता आनंदजींनी आपल्या मनोगतामध्ये ज्या दोघांचा उल्लेख केला त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. सद्गुरू सेवा संघ याचे यशवंतराव कुलकर्णी इथे उपस्थित आहेत. मी उल्हासदादांना विनंती करेन की त्यांनी यशवंतराव कुलकर्णी यांचा सन्मान करावा. यशवंतराव कुलकर्णी. सद्गुरू सेवा संघ या संस्थेचे कार्यवाह प्रणव कुलकर्णी यांनाही विनंती की त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. आणि उल्हासदादांना विनंती करतो की त्यांनी प्रणव कुलकर्णी यांचा सत्कार करावा. यशवंतरावांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय श्रीराम. आपण एवढ्या मोठ्यांनी म्हणलं पाहिजे की आनंदजींनी तिथे गीत रामायण म्हणलेलं आहे आणि प्रत्यक्ष रामाने ते ऐकलेलं आहे. त्यामुळं इथला आवाज प्रभू रामांच्या अयोध्येत पोचला पाहिजे, अशा पद्धतीने आपण श्रीराम म्हणूया. जय श्रीराम. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळेची
आणि आपल्याला गीत रामायण ऐकायचं आहे. मी परमभाग्यवान आहे की जी श्री सद्गुरू ग्रुप या नावाने संस्था 13 वर्षापूर्वी निर्माण केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातले पंडित, पुरोहित, याज्ञिक, वैदिक आणि देवळातले पुजारी आपण एकत्र केलेले आहेत. 10,000 गुरुजी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रात. आणि प्रभू रामांचं मंदिराचं पुनर्निर्माण जेव्हा सुरू होतं तेव्हा आमचे काही गुरुजी म्हणले की सर आपण काहीतरी अयोध्येसाठी करूया. अयोध्येसाठी आपल्या प्रत्येक बांधवाने काही ना काहीतरी केलेलं आहे आणि म्हणून 4 वेदांचं अनुष्ठान अयोध्येमध्ये सलग 1.5 वर्ष एकही दिवस खंड न करता 2 टेम्परेचर असतानासुद्धा मी आणि आमचे गुरुजी आणि 48 टेम्परेचर असतानासुद्धा मी आणि गुरुजी तिथं होतो आणि अखंडित 1.5 वर्ष प्रभू रामांच्या मंदिराचं पुनर्निर्माण आणि प्राणप्रतिष्ठा निर्विघ्न संपन्न व्हावी यासाठी सर्व गुरुजींनी विना संभावना हे अनुष्ठान केलं. आणि राम जन्मभूमीला इतकं ते भावलं, आम्हाला दरवर्षी निरंतर 3 महिने अनुष्ठान करण्याची परवानगी अधिकृतरित्या दिलेली आहे. आणि आत्तासुद्धा 4 मार्चपासून 31 मेपर्यंत हे अनुष्ठान चालू आहे. दादा, यावेळच्या अनुष्ठानाच्या ज्या कोर कमिटीमध्ये कोहिनूरचे आमचे कृष्णकुमार गोयल साहेबसुद्धा आमचे उपाध्यक्ष आहेत. मी त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना मी म्हणलं खाली नाम काफ़ी है, कोहिनूर का नाम अगर जुड़ गया तो संस्था आगे गई. अशा पद्धतीने गोयल साहेबसुद्धा सहकार्य आहे आपल्याला. आणि प्रणव कुलकर्णी हा उत्कृष्ट गायक आहेच, सर्वांना माहिती आहेच, परंतु तो या संस्थेचा सचिव म्हणून काम पाहतोय. आणि अयोध्येचं अनुष्ठानाचे नियोजन करण्यासाठी अनुष्ठान सुरू होण्यापूर्वी 6 महिने मी आत्तापर्यंत अयोध्येला 78 वेळा जाऊन आलेलो आहे. आणि माझ्याबरोबर 35 वेळा प्रणव कुलकर्णी अयोध्येला आलेले आहेत. या सगळ्या नियोजनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि प्रणवचा आनंदजी दुसरा कार्यक्रम झाला अयोध्येमध्ये 28 डिसेंबर 2023ला एक कार्यक्रम अयोध्येमध्ये झाला. आणि आता मात्र कार्यक्रम भव्य दिव्य करायचा होता आणि म्हणून आनंदजी साक्षीदार आहेत, आमचे वहिनी साक्षीदार आहेत. तर हा कार्यक्रम अक्षरशः गोयलजी म्हणजे गणेश कला क्रीडा सारखं व्यासपीठ आणि तेवढी लोक बसतील एवढा मोठा पेंडॉल, अशा पेंडॉलमध्ये प्रणव कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण गीत रामायणाचा कार्यक्रम प्रथमच अयोध्येच्या राम मंदिर परिसरात झाला. आणि त्याचं आयोजन करण्याचं परमभाग्य मला मिळालं. मला निश्चित आनंद आहे की जसं आत्ता इथं अनेक लोक उपस्थित आहेत, आनंदजींनाही माहिती आहे की अयोध्येचे महापौर होते, अयोध्येचे आमदार होते, अयोध्येमधले 100 महंत होते, अयोध्या राम जन्मभूमीचे सर्व ट्रस्टी उपस्थित होते. असा हा भव्य दिव्य 400, 450, 500 लोकांच्या उपस्थितीत रोजचा हा कार्यक्रम 3 दिवस खूप उत्कृष्ट कार्यक्रम झाला. आणि मला आनंदजी तो दिवस आजही आठवतोय की 20 तारखेला 19 तारखेला अक्षय तृतीया होती. अक्षय तृतीयेला हा कार्यक्रम सुरू झाला. 19, 20, 21 असा 3 दिवस कार्यक्रम झाला. 20 तारखेला आम्ही सर्वजण प्रभू रामांच्या दर्शनासाठी गेलो होतो. आनंदजी माझ्याबरोबर दर्शनाला होते आणि आनंदजींनी डोळ्यात पाणी आणून जे शब्द बोलले ते आजही माझ्या हृदयात आहेत की माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या माध्यमातून सहकार्य झालं, हे शब्द मी कधीही विसरणार नाही. असं हे काम करण्याचं परमभाग्य सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपेने आणि प्रभू रामांच्या कृपेने मला मिळालं आहे. मी निश्चित सांगेल की आमचं प्रणव कुलकर्णी अनेक क्षेत्रात आहे, IT क्षेत्रात काम करतो आहे, परंतु गीत रामायणासाठी अक्षरशः म्हणजे मी त्याचे विना संभावना 4 कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आत्ता भोंडे सर मला सांगत होते की त्यांनी जो पु ल देशपांडेंचा कार्यक्रम आयोजित केला, सेम असा कार्यक्रम आपण आयोजित घेतला होता. आत्ताही कुठल्याही कलाकारांना मानधन नव्हतं आणि अशाच पद्धतीने हे करून, परंतु अत्यंत भव्य दिव्य संस्मरणीय कार्यक्रम निश्चित झाला.
आणि या व्यासपीठावर आता जास्त बोलत नाही, एकच सांगतो, आनंदजी आपण प्रणव कुलकर्णी आणि श्रीधरजी यांच्या उपस्थितीत गीत रामायणाची 75 आपण प्रभू रामांच्या समोर करूया, एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आज या कार्यक्रमाचे उद्घाटक संपूर्ण गीत रामायण महोत्सवाचे उद्घाटक म्हणून रसिकाग्रणी उल्हासदादा पवार उपस्थित आहेत. उल्हासदादा हे पुणे शहराचं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. विषय कुठलाही असू देत, राजकारणापासून संगीतापर्यंत आणि सामाजिक कामापासून तमाशापर्यंत कुठल्याही विषयावरती अत्यंत अभ्यासपूर्ण बोलणारे आमचे उल्हासदादा. मी दादांना विनंती करीन की त्यांनी या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांचे विचार व्यक्त करावेत. मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांच्या चरणी लीन होऊन आणि वैकुंठवासी अण्णांचं पुण्यस्मरण करून आज ह्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाची सुरुवात किंवा उद्घाटन, लागोपाठ 3 दिवस होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन माझ्या हस्ते आपण आयोजित केलं, याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. माझे मित्र जळूकर विदिशाचे कृष्णकुमार गोयलजी, राजेश भाई आणि बाबा आनंद आणि आपला सगळा परिवार आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी इथे आलो, बाबाच्या शेजारी बसलो, आपल्याला ऐकत होतो कुलकर्णी सद्गुरू सेवा संघ, आणि गेल्या जवळजवळ 55 वर्षांची मला आठवण झाली. असा एक पारिवारिक संबंध या पूर्ण परिवाराशी, आणि अण्णांचा आमच्यावर अतिशय मनस्वी प्रेम होता, त्यांचा आशीर्वाद होता. त्यामुळं अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडक्यात सांगतो. योगायोग म्हणा, नशीब म्हणा, परंतु गीत रामायणाच्या रौप्य महोत्सव समितीचा मी उपाध्यक्ष होतो. पुढे कालांतराने सुवर्ण महोत्सव झाला, त्या सुवर्ण महोत्सव समितीचाही मी उपाध्यक्ष होतो. दोन्ही कार्यक्रम आज अगदी 25 वर्षापूर्वीचा आणि 50 वर्षापूर्वीचा माझ्या डोळ्यासमोर आत्ता अगदी उभा आहे समोर. एक न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड त्याच्या मैदानावर 7-8 दिवस तो कार्यक्रम चालू होता, आणि दुसरा रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल जिथं पाऊस आला, आणि पावसातही लोक, आणि त्या ठिकाणी अटलजी आले होते त्या कार्यक्रमाला. आणि हा जो न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या मैदानावर झालेला कार्यक्रम, अक्षरशः तुम्हाला सांगतो 50-60 हजारापेक्षा अधिक लोक रोज येत होते, रोज त्या कार्यक्रमाला. त्याचा मी साक्षीदार, मी उपाध्यक्षच होतो त्या समितीचा. आणि त्या 8 दिवस भारतातले खूप नामवंत मंडळी, विविध पक्षांचे नेते, विविध भाषिक, म्हणजे गीत रामायणाची काही गीतं ही गुजरातीमध्ये, काही गीतं कन्नडमध्ये, काही गीतं तेलुगूमध्ये, असा तो बोंडे इथं बसलेत, असा तो कार्यक्रम झाला. आणि त्यावेळी वसंतराव साठ्यांचं एक वेगळं भाषण, यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक वेगळं भाषण, अटलजींचं एक वेगळं भाषण, असं रोज 7 दिवस 7 नामवंत व्यक्तींची भाषणं त्या ठिकाणी झाली, त्यांची मनोगती त्या ठिकाणी झाली. आणि मला आज यशवंतराव चव्हाण साहेबांचं, मी सर्वांचीच भाषणं मला आज आठवत आहेत, परंतु यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण मला आजही प्रकाश डोळ्यासमोर म्हणजे अगदी माझ्या कानात असं वाटतं की मी आत्ता ऐकतोय यशवंतराव चव्हाणांना. त्यांनी अण्णांचं केलेलं वर्णन, गीत रामायणाचं केलेलं वर्णन, स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचं असलेलं योगदान आणि त्यांचं स्थान, त्यांचं गाव, त्यांचा परिवार, आणि पुढं त्यांच्या जीवनाची वाटचाल, आणि विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून 12 वर्ष अण्णांचं योगदान, कला, संस्कृती, साहित्य या सर्व क्षेत्रातलं, या सर्व गोष्टींचं वर्णन करत गीत रामायणाबद्दल ते इतके भावपूर्ण बोलले. कुलकर्णी ज्या श्रद्धेने आपण ह्या ठिकाणी बोलत होता, त्या श्रद्धेने यशवंतरावजी चव्हाण असं बोलत होते. आणि अण्णांच्या शब्दांचं, प्रतिभेचं जे एक सामर्थ्य, त्याचं जे वर्णन त्यांनी केलं आहे, ते अभूतपूर्व वर्णन होतं. ते काय पूर्ण वर्णन मी सांगत नाही, एक वाक्य सांगतो. ते म्हणाले की कुठून शब्द अण्णांच्याकडे येतात मला समजत नाही. म्हणाले काय प्रतिभा आहे, आपल्याला असं वाटतं की अरे हा शब्द नेमका कसा आला. आणि मग माझ्या असं लक्षात येतं की अण्णा जेव्हा लिहायला बसतात तेव्हा अक्षरशः हजारो शब्द त्यांच्यापुढे गर्दी करून एकमेकाला ढकलत अशी विनंती करतात, अण्णा माझा कुठंतरी वापर करा, असं वर्णन यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या रौप्य महोत्सवात केलेलं मला आज आठवतं. हजारो शब्द अगदी एकमेकाला ढकलून अशी विनंती करतात, अण्णा मला कुठेतरी घ्या, हो तुमच्या गीतामध्ये मला कुठेतरी घ्या. मध्ये त्यांनी असा पॉज घेतला,
आणि मग ते असं म्हणाले, जसे कार्यकर्ते आमच्या पुढे एकमेकाला ढकलून पुढे येतात आणि मला हे पद द्या, मला ते पद द्या असं म्हणतात. असं यशवंतरावनी केलेलं ते भाषण मला आज या ठिकाणी आठवतं. परंतु चव्हाण साहेबांचे आणि माडगुळकर परिवाराचे, सगळ्या परिवाराचे खूप जीवाभावाचं एक वेगळं नातं होतं. स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात ती गीतं जी होती ती शाहीर शंकरराव निकम असतील, खाडीलकर असतील, ही अण्णांची होती, ती गायली जात होती. त्यांचं नाव त्यावेळी डिस्क्लोज म्हणजे मुद्दाम प्रसिद्ध केलं नव्हतं, कारण त्यांना अटक झाली असते, मग गीतं लिहिणार कोण, अशी अण्णांची ती गीतं होती. आणि त्यामुळं हा जो परिसर आहे स्वातंत्र्य चळवळीचा, तो त्याच्यामधलं अण्णांचं एक योगदान. जसं मी सांगितलं की सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव आणि पंचवटीचा परिसर आणि बाबांचे मोठे भाऊ शिरू म्हणजे श्रीधर, धाकटे 2 बंधू, भावंड, बहिणी आणि आई विद्याताई, त्या एकाच्या प्रसिद्ध गायिका होत्या. मग त्यांनी आपलं करिअर बाजूला केलं. पण मी सांगतो अण्णांच्या म्हणजे बाबांच्या आईचा स्वभाव, आम्ही इतकी मुलं वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या घटकातले मी येत होतो, पण कधी विनमुख असं नाही. अण्णा त्या नेहमी सदैव आम्ही काहीतरी घेतल्याशिवाय, खाल्ल्याशिवाय, जेवल्याशिवाय असं पंचवटीत नाही कधी बाहेर पडलो नाही. त्या सगळ्या गोष्टींची मला आज या ठिकाणी आठवण होते. राम गबाले असतील, वसंत देसाई असतील, श्रीनिवास खळे असतील, राम कदम असतील, वसंत पवार असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील, गोपीनाथ तळवळकर असतील, वैशम पायन असतील, किती नावं तुम्हाला सांगू. अशी सगळी नामवंत मंडळी आम्हाला तिथं भेटली. अण्णा बसलेले आणि मग आमची ओळख करून द्यायची. हा तरुण पुढारी उल्हास पवार. तर एवढी मोठी माणसं होती ती की त्यांच्यापुढं आम्ही नतमस्तक होत होतो. पण ते माझं भाग्य की त्या पंचवटीवर या डॉक्टर ग र कामत, दुआ के 12ची ज्यांनी म्हणजे खरी कथा अण्णांचीच, ते औंधच्या राज्याच्या संस्थांचा तो मुक्त तुरुंग, त्याच्यावर लिहिलेली त्यांची कथा आणि त्याच्यावरचा झालेला चित्रपट, त्या सगळ्या गोष्टी मला आज या ठिकाणी आठवत आहेत. पुभा भावे त्या ठिकाणी आले होते, त्यांची माझी अण्णांनी करून दिलेली ओळख. किती तुम्हाला नावं सांगू. आज बाबू बोरकर, ही सगळी मंडळी अण्णांच्या पंचवटीवर यायची आणि त्या सगळ्या गोष्टींची आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबा मला या ठिकाणी आठवण होते. मी बाबांना खरंच मनापासून धन्यवाद देतो. मी येता येता एक माझा 52 वर्षापूर्वीचा फोटो बघितला. तो फोटो म्हणजे तू मला खास लष्करमधल्या आर स्टुडिओमध्ये नेऊन माझा काढलेला होता. त्यावेळी माझी पर्सनॅलिटी फार छान दिसत होती. अशी जिप्सी नावाचा दिवाळी अंक बाबा आणि सगळ्या ते काढत होते, अत्यंत उत्तम दिवाळी अंक. त्या दिवाळी अंकात माझी मुलाखत त्यांना घ्यायची होती म्हणून माझे खास फोटो प्रसिद्ध आर स्टुडिओमध्ये जाऊन ते काढून घेतलेले होते. तो फोटो मी पाहूनच आता ह्या कार्यक्रमाला आलो. मी मनापासून बाबाला धन्यवाद देतो खरं की ही परंपरा गीत रामायणाची गेली 71, आता ठीक आहे 71 वर्षापूर्वीच्या अगोदरपासूनची ती परंपरा आहे. पण ती परंपरा आज इतक्या समर्थपणे, इतक्या आत्मीयतेने, इतक्या श्रद्धेनं, इतक्या पूजनीय भावनेनं, आणि तुम्हाला सांगू का, भावना जर अंतःकरणात भक्तीची नसेल तर त्या शब्दांच्या स्वरांचा अर्थ तुमच्या अंतःकरणापर्यंत, माझ्या कानापर्यंत, माझ्या मनापर्यंत पोहोचत नाही. ते सामर्थ्य बाबाकडे आहे. म्हणून बाबांना मी मनापासून धन्यवाद देतो. बाबूजींना तर मी खूप वेळा भेटलो, बाबूजींना बंगल्यावर मी पंचवटीला खूप वेळा भेटलो. पण आज बाबा ती परंपरा तर चालवत आहेत आणि अयोध्येला जाऊन गीत रामायण करण्याची संधी तुमच्या सद्गुरू सेवा संघामधून मिळाली. मी खरोखरच तुम्ही मनापासून अभिनंदन करतो. आणि मी पंढरपूरचा वारकरी आहे. मला असं वाटतं नेहमी आम्ही जाऊ शकलो नाही तर जो येतो ना त्याच्या पाया पडल्यानंतर ती श्रद्धा आम्हाला आशीर्वाद मिळतो, अशी एक श्रद्धा आहे आपली, अशी श्रद्धा आहे. मला एक प्रसंग आठवतो की गजाननराव वाटवे आणि बाबा हे दोघंही माझ्या घरी अचानक आले. अचानक म्हणजे फोन करून. सुरेश भटांचा मुक्काम माझ्या घरी होता आणि त्यांची गीतं ऐकवण्याकरता ते आले होते. आणि बाबा स्वतः हार्मोनियम आणि वाटवे माझ्या घरामध्ये गात आहेत आणि आमच्या घरातले सगळे लोक ऐकत आहेत. असा प्रसंग, अशा अनेक प्रसंग आहेत माझ्या आयुष्यामध्ये. ते सगळे मला आज या ठिकाणी मी सांगून तुमचा वेळ घेत नाही, परंतु आज मनस्वी मला आनंद झाला. आणि हा कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही करताय, मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि विशेषतः आमचे राजेशभाई आणि गोयल, ह्या दोघांना मी गोयलांना तर सांगितलं तुम्ही कोहिनूर कट्टा सुरू करून पुण्यातली एक सांस्कृतिक जी थोडीशी पोकळी होती किंचित निर्माण झालेली, म्हणजे ती भरून काढण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आणि राजेशभाई तुम्हाला सांगतो, आणि दोन्ही परिवारांचा माझा अतिशय जिव्हाळ्याचा, म्हणजे विशेषतः राजेशभाईंच्या घरी त्यांचे वडील हिराभाई चोखावाला 10 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. पण अत्यंत दानशूर, म्हणजे हे पुणे हॉस्पिटल जे उभं राहिले त्यामध्ये लोहिया त्यांचे वडील राजेशभाई म्हणजे हिराबाई चोखावाला,
त्यांचा वृद्धाश्रम, त्यांच्या अनाथ मुलांची जी जनसेवा फाउंडेशनची शाळा आहे, अक्षरशः फुटपाथवर स्टेशनला आणि चौकात सापडलेली मुलं त्या ठिकाणी नेऊन त्यांचं संगोपन सर्वार्थाने करण्याचं ती संस्था, त्याचे ते उपाध्यक्ष आहेत, विश्वस्त आहेत. अशी दानशूर मंडळी आहेत की खऱ्या अर्थानं आपल्या धनातला वाटा जनतेचा आहे हे समजून त्याचं आचरण करणारे. बोलणाऱ्यांची संख्या फार आहे, आता करणाऱ्यांची फार कमी आहे. त्या करणाऱ्यांच्यापैकी राजेशभाई, त्यांचा परिवार आणि कृष्णकुमार गोयल हे दोन्ही परिवार आहेत. म्हणून यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, भावांना धन्यवाद देतो. आणि या निमित्ताने अण्णांचं आणि आपल्या सगळ्या त्या परिवाराचं, त्या घटनांचं मला या ठिकाणी स्मरण करता आलं. नंतर सुनील होनराव कुठे बसलेत आत्ता? हो, अरे सुनील समोर बसला आहे. आमच्या त्या सगळ्या ग्रुपपैकी सुनील होनरावपासून धुमाळांसारखा एक मेकॅनिक, तो सुद्धा अण्णांशी असा गप्पा मारायचा, तो मेकॅनिक मोटरचा. म्हणजे काय खरे सांगतो मला, मी अशी माणसं कधी पाहिली नाही. इतक्या उंचीचा हा माणूस, पण एखादा मजूर असेल, एखादा मेकॅनिक असेल, तितक्याच मैत्रीपूर्ण वागणारे अण्णा. आणि त्यांनी लिहिलेलं हे गीत रामायण, आणि त्याचं गेली 72 वर्ष आपण ऐकतोय, तरी आपण अतृप्तच आहोत. म्हणून तृप्त होत राहावं, रोज तृप्त होत राहावं, अशी प्रभू रामाच्या शरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा. मी नितीन जळूकर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे उद्घाटक माननीय उल्हासदादा पवार यांचा विशेष सत्कार करावा. भरतनाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंगजी मुखडे इथे उपस्थित आहेत. नुकतीच त्यांची भरतच्या अध्यक्षपदासाठी 4थ्यांदा निवड झालेली आहे. 5व्यांदा निवड झाली. पांडुरंगजींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं आणि उल्हासदादांना विनंती आहे की त्यांनी पांडुरंग मुखडे यांचा सत्कार करावा. भरतच्या माध्यमातून संगीत नाटकाची एक खूप मोठी परंपरा ही सर्व मंडळी सांभाळत आहेत. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक उल्हासदादा पवार, तसंच कृष्णकुमारजी गोयल, डॉक्टर राजेशजी शहा या सर्वांचं विदिशा विचारमंच तसंच कोहिनूर कट्टा आणि जयराज ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे शकुंतला फ्लॉवर मर्चंट, अनुनाद क्रिएशन, भरतनाट्य संशोधन मंदिराचं व्यवस्थापन आणि कर्मचारी वर्ग, रंगमंचाची व्यवस्था पाहणारे मोहन रत्नपारखी, साऊंडची व्यवस्था पाहणारे सागर खांबे, तसंच आनंदजींना आजपासून 3 दिवस गाण्याची संगत करणारे सर्व त्यांचे सहगायक गायिका आणि उत्तम वाद्यवृंद आहे असे सर्व वादक कलाकार, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. गेल्या 1 तासापासून जबाबदारीने आणि रसपूर्ण पद्धतीने सूत्रसंचालन करणारे राजेश दामले सरांचं मी उल्हासदादांना विनंती करतो की त्यांचा एक सत्कार करावा. राजेशजींनी आत्ता एक खूप छान मला गोष्ट सांगितली. आत्ता दादा म्हणले की 25 वर्ष गीत रामायणाची, 50 वर्ष याचा मी उपाध्यक्ष होतो. आपण 75 पण त्यांच्याच उपाध्यक्षतेखाली किंबहुना अध्यक्षतेखाली करूया आणि आयोजक संस्था याच असतील असं जळूकर म्हणतात. छान आपल्या सगळ्यांची ही मनीषा पूर्ण होऊ देत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा औपचारिक कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आता आपण लगेचच गीत रामायणाचा आस्वाद घेणार आहोत.